गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले
पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काजळीचा भर विठोबा रखुमाई हॅलो हॅलो थोडा रिवर्ब द्या रिवर्ब थोडासा हॅलो हॅलो मामा मामा मकरंद हे काढू का हॅलो हॅलो मामा डिले खूप उशिरा डिले जास्त डिले होते हॅलो 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 श्री विठ्ठल एकदम क्विक आलं पाहिजे हॅलो श्री विठ्ठल हरे मॉनिटर लावा द्या मामा जरा हॅलो 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 हरे हॅलो हॅलो डिले चालू करा हॅलो श्री विठ्ठल हरे थोडा अजून क्विक द्या हॅलो हॅलो हरे थोडा फास्ट आला पाहिजे जास्त थोडा फास्ट पाहिजे थोडा हरे हॅलो हॅलो रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे हॅलो 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 हॅलो
साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हा सर्वा सर्व सुखाचे आगर सर्वा सर्व सुखाचे आगर हे बापर कुमादेवी बरा बापर कुमादेवी बरा बापर कुमादेवी बरा बापर कुमादेवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हा बापर कुमादेवी बरा बापर कुमादेवी बरा बापर कुमादेवी बरा बापर कुमादेवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
आपुला तो एक देव करोनी घ्यावा लातो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे तेणे विना जीवा सुख नोहे तेणे विना जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करोनी घ्यावा 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 तेणे विना जीवा सुख नोहे तेणे विना जीवा सुख नोहे तेणे विना जीवा सुख नोहे रती माईके दुःखाचे जनिते रती माईके दुःखाची जनिते रती माईके दुःखाचे जनिते रती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी विनाश करे आपुलिया ऐसे विनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे रती माईके दुःखाचे जनिते रती माईके दुःखाची जनिते रती माईके दुःखाचे जनिते रती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची तुका सर म्हणे एका मरणाची सर तुका म्हणे एका मरणेची तुका सर म्हणे एका मरणाची सर उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे रती माईके दुःखाची जनिते रती माईके दुःखाची जनिते रती माईके दुःखाची जनिते रती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी हर जय जय हर जय जय हरि जय जय हरि जय हर जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि 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 हर जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय जय वाजवा टाळ वाजवा हरि 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 जय हरि 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 जय जय हरि हरि जय हरि जय हरि जय हरि जय विठोबा रघुमाये जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये
पीस ठेवा. हॅलो हॅलो हरे हॅलो. थोडा आवाज आहे ना मला, थोडा आवाज आवाज. तो शेवटचा कूलर आहे ना, तो असा फिरवा म्हणजे महिला मंडळाला हवा लागेल, बिचाऱ्यांना गरम होते. थोडी चाटी दे ना मामा. मामा मामा चाटी दे, पक्क चाटी. दोन्ही साईडला चालू करा चाटी पक्काची. बाहेर पण चालू कर, बाहेर चाटी. आपुला तो एक देव करुणी घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्या, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोय. तेने विना जीवा जीवा तेने विना सुख नोय. तेने विना जीवा सुख नोय. तेने विना जीवा तेने बिना जी तेने बिना जीवा. तेने विना जीवा सुख नोय. तेने विना जीवा तेने विना तेने विना जीवा सुख नोहे सुख नोहे. ये रती माये के दुःखाची जरी. ये रती माही के दुःखाची जरी. तेणे विना जीवा सुख नोहे. तेणे विना जीवा तेणे विना जीवा तेणे विना जीवा तेणे विना जीवा जीवा तेणे विना जीवा सुख नोहे. तेणे विना तेणे वाह, विना वाह, तेणे वाह. जीवा तेणे विना जीवा सुख नोहे. ये रती माये के दुःखाची जरी दे. ये रती माये के दुःखाची जरी दे.
अवसाने नाही आदि अंते नाही आदि अंते नाही अवसानी नाही आदि अंते अवसाने नाही आदि अवसाने नाही आदि अवसाने नाही अंती अवसानी 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 नाही आदि अंती अवसानी अवसानी नाही आदि नाही आदि नाही आदि अंते अवसानी नाही आदि अंते अवसानी नाही आदि अंते अवसानी नाही आदि अंते अवसाने 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 नाही नाही आदि अंते अवसाने नाही विठ्ठल
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही अदी नाही अंती नाही अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे. हिरती मायके दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी नाही अंती नाही अवसाने. विठ्ठला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. हिरती मायके दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसानी. समचरण सरोजम सांद्रनिलांबुदावम, जगननिहित पानी मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम. कलांकांकते ज्योतिका मोदी वक्रम, खलानेशवादापनोदार दक्षम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंच परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नस्यापपरैसा जगीजो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली निजधामा. नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं. विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे आधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. वचन एका कमळापती मजरंकाची विनंती. कर जोडे तो कथे काळी, आपण असावे जवळी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने
बिन जीवा सुख नोहे. इरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे. परमात्म्याचं नाम पवित्र आहे, मंगल आहे, सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे. पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां युवयोपित. असो आजची सेवा या ठिकाणी आपण सर्वजण ज्या निमित्ताने उपस्थित झालेलो आहोत याचं कारण आपल्यामधून निघून गेलेले कैलासवासी सुनील बाळाराम पालकरी नानांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहेत आणि या उत्तर कार्याच्या निमित्ताने काहीतरी भगवत चिंतन घडावं आणि त्या भगवत चिंतनातून प्राप्त होणारं पुण्य प्रेतात्म्यास भेटावं या हेतूने त्यांचा पूर्ण परिवार, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंभा ममता सुनील पालकरी, मुलगा आमचा बॉबी जय सुनील पालकरी, राजेश बाळाराम पालकरी, संदीप बाळाराम पालकरी आणि मोठा पालकरी परिवार या परिवाराच्या माध्यमातून आजची ही सेवा विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट वैराग्याचे मुकुटमान्य असणारे जगमान्य संत मान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेमधील गाथेमध्ये सुखाचा पत्ता सांगणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. जगाची रीत ज्या सुखाकरता जग धावपळ करतोय ते शाश्वत सुख जगाला प्राप्त व्हावं याकरता अनुभव सिद्ध महात्मे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांना ज्या साधनेच्या द्वारे सुखाची अनुभूती आली त्या साधनेची मीमांसा मांडणारा आजचा हा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सुखाचा पत्ता सांगतायत. वास्तविक पाहता या इहलोकीचा नियम आहे. इथे जो जो जन्माला आलेला आहे तो एक दिवशी जाणारा आहे. मग कोणी असू दे, कसाही असू दे, गरीब असू दे, लहान असू दे, श्रीमंत असू दे, मोठा असू दे, जन्माला आलाय याचा अर्थ एक दिवशी मरणार आहे आणि त्या मरणाच्या अगोदर शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता सामान्य जीवाने काय अट्टहास केला पाहिजे आणि त्या अट्टहास केल्यानंतरची त्याची सुखाची अनुभूती सांगणारा अभंग या तुकोबारायांच्या गाथेमधला निवडलेला आहे. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सुखाचा अनुभव सांगतायत. मायबापानो, प्रत्येकाची धावपळ सुखा करताय. तुम्ही आम्ही आतापर्यंत जो काही व्यवहार करतोय, ज्या काही खटाटोपी करतोय, जी काय रात्रंदिवस तळमळ करतोय, जी काय रात्रंदिवस कष्ट करतोय, ते कष्ट कशा करता करतोय? सुख प्राप्त व्हावं या उद्देशाने, सुखी व्हावं या हेतूने आपण सगळं कार्य करतोय. पण जगाची रीत पाहिली तर आज सुद्धा जग दुःखी आहे. आणि हा जग का दुःखी आहे? कशामुळे त्या जगाला दुःख प्राप्त झालंय आणि त्या दुःखातून बाजूला होण्याकरता आपल्याला सुखाची अनुभूती घेण्याकरता काय आपलंच केलं पाहिजे हे तुकोबाराय आपल्याला सांगतायत. विठ्ठला आज लहानातला लहान मुलगा असू द्या, म्हाताऱ्यातला म्हातारा माणूस असू द्या, प्रत्येकाची इच्छा सुख प्राप्त व्हावी आहे. बघा, लहान मुलगा देवाच्या जवळ जातो आणि देवाला सांगतो, देव बाप्पा सुखी ठेव. आता त्याला काय माहिती असतं सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय? तरी सुद्धा तो देवाकडे अपेक्षा करतो, देवा मला सुखी ठेव. म्हणजे प्रत्येकाची धावपळ सुखा करताय. स्वप्नामध्ये सुद्धा दुःख येऊ नये ही मनामध्ये अपेक्षा आहे, पण ते दुःख आल्याशिवाय राहत नाही आणि सुखा करता रात्रंदिवस तळमळ करतोय. ते सुख जीवनामध्ये तुम्हा आम्हाला प्राप्त होत नाही. महाराज गोड सांगतायत,
जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे. या जगामध्ये कोण सुखी आहे? रात्रंदिवस तळमळ करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, रात्रंदिवस क्षमतात, सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं. किती धावधाव करतो हो आपण सुखा करता, किती धावाधाव करतोय सुखा करता, पण ते सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुभवायला येत नाही. याचं कारण आपला रस्ता चुकलाय. विठ्ठला विठ्ठला एखाद्या मुक्कामापर्यंत पोचायचं असेल आणि त्या मुक्कामापर्यंत आपण किती प्रवास केला तरी पोचत नाही, याचा अर्थ तो रस्ता आपण चुकीचा निवडलाय. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी, कोणी. महाराज म्हणतात धावपळ केली, रात्रंदिवस तळमळ केले, कशा करता? सुखा करता. पण सर्व सुखाची आशा जन्म गेला. आज सुखी होईन, उद्या सुखी होईन, आता सुखी होईन, लग्न झाल्यावरती सुखी होईन, मुलं झाल्यावरती सुखी होईन, सून आल्यावरती सुखी होईन, रिटायर झाल्यावरती सुखी होईन, मरता मरता तरी सुखी होईन, या अपेक्षेने जगतो. पण आतापर्यंत ते सुख जीवनामध्ये अनुभवायला आलं नाही. याचं कारण ज्या रस्त्याने सुखाची अनुभूती आहे तो रस्ता आपण निवडलेला नाहीये. ज्या रस्त्याने चालल्यावरती सुख प्राप्त होईल त्या रस्त्याला आपण लागलो पण नाहीये. सांगा किती दिवस प्रवास केला म्हणजे सुख प्राप्त होईल? एक प्रवासी आणि कर्जतला जाण्याकरता निघाला. कल्याणला होता. एका माणसाला विचारलं का हो इथून कर्जत किती लांब आहे, कसं जाता येईल, काय करता येईल? त्या सद्ग्रस्ताने सांगितलं जाऊ दे, भोला माणूस वाटतंय, याला सांगितलं पाहिजे लवकर कसा पोहोचेल, कमी पैशामध्ये कसा पोहोचेल. याच्याकरता त्याने सांगितलं तुला जर कर्जतला जायचं असेल ना तर या कल्याणवरनं बस पण आहे, बसने सुद्धा तू कर्जतला जाऊ शकतो. टॅक्सी मिळेल, त्या टॅक्सीने सुद्धा तू कर्जत पर्यंत पोहोचू शकतो. पण एक सांगतो, सगळ्यात सोप्या साधनेने जर तुला कर्जतला जायचं असेल तर इथं कल्याणला रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशन वरती जा, 10-15 रुपयाचं तिकीट काढ आणि कर्जतला पोच. रस्ता सांगितला ना, रस्ता सांगितला. परंतु आता बसने जायचं असेल तरी पैसे जास्त लागतील, टॅक्सीने जायचं असेल तरी पैसे जास्त लागतील. त्याने विचार करा रेल्वेने कमी पैशामध्ये कर्जतला जाणं होईल. त्याच्यामुळे तो रेल्वे स्टेशनला गेला, तिकीट पण काढला आणि तिकीट काढल्याच्या नंतर कर्जतला येणाऱ्या गाडीला जरा वेळ होता. ती काही गाडी 2-2 मिनिटाला येत नाही, अर्धा तासाने 15-20 मिनिटांनी अशी काय ते टायमिंग असतो. अर्धा-15 तास काय उशीर होता, टायमिंग होता. त्याच्यामुळे तो काय करायचा टाइमपास म्हणून मोबाईल मध्ये पबजी खेळत बसला. त्या मोबाईल मध्ये असं गेम खेळत बसला. आता कुठली खेळत होता मला माहित नाही, कारण की मी खेळत नाही. गेम खेळत बसला आणि तो विसरला मला कुठं जायचंय. रेल्वे आली आणि त्या रेल्वेमध्ये अगोदर अलाउन्स पण झाला. ती गाडी येताना अलाउन्स करते बघा, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अमुक अमुक ठिकाणी जाणारी 12 डब्यांची जलद लोकल, स्लो लोकल जी असेल ती गाडी आहे. कृपया गाडीतून चढताना उतरताना गाडीच्या पायदान असं असतं बघा अलाउन्समेंट पण झाली. गाडी कसाऱ्याची होती पण मोबाईल मध्ये गुंतलेला असल्या कारणाने जायचं होतं कर्जतला, बसला कसाऱ्याच्या गाडीमध्ये.
गाडी कसाऱ्यापर्यंत पोहोचली. किती दिवस प्रवास केला म्हणजे तो कर्जतला पोहोचेल? किती दिवस? ट्रेन मध्ये बसला ना, मग कर्जतला पोहोचायला का पाहिजे गेला नाही? याचं कारण ट्रेन मध्ये जरी बसलेला असला तरी कुठल्या ट्रेन मध्ये बसायचं हे त्याला माहिती नसल्या कारणाने रस्ता चुकला आणि याचा परिणाम चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेडा पडे, चुकलिया वर्म फेडा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. एकदा का वर्म चुकलं की महाराज म्हणतात माणसाला कितीही खटाटोपी केल्या तरी त्याचं आपल्याला शाश्वत सुख प्राप्त होत नाही. मग महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखाकरता रात्रंदिवस आमची तळमळ चाललेली आहे. आम्ही सुख अनुभवण्याकरता काय करत नाही सांगा ना महाराज. काय काय केलं? सगळं काही केलं परंतु आम्हाला सुख प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात अरे वेड्या, सुख प्राप्त कसं होईल? तू जन्माला आला याचं कारणच दुःख आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. दुःखासी कारण जन्म घ्यावा, जन्म घ्यावा. दुःखाचे कारण जन्म घ्यावा, जन्म घ्यावा. दुःखाचे कारण जन्म घ्यावा, जन्म घ्यावा. दुःखाचे कारण जन्म घ्यावा. जन्माचे ते मुळा पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, जन्म घ्यावा. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. आपण मूळ शोधलं पाहिजे. जन्माला आलो याचं कारण काय आहे? का जन्माला आलो? महाराज म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घेणे. जन्माला आलो याचं कारण आपण केलेलं पाप ते भोगण्याकरता. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेही येऊनी हानी केली, नरदेहाई येऊनी हानी केली, नरदेही येऊनी हानी केली, नरदेहाई येऊनी हानी केली. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. अरे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घेणे ना. दुःखाला कारण जन्माला येतो म्हणजे दुःख आहे म्हणून जन्माला येतोय. महाराज म्हणतात काय? जन्माला कशा करता आलोय? पाप आणि पुण्य केले म्हणून मनुष्याची जन्माची प्राप्ती आहे. जास्त जर पुण्य असतील तर स्वर्गाच्या वाटेला लागलो असतो, जास्तच पाप केले असतील तर नरकाला गेलो असतो. पण नरकाला पण गेलो नाही, स्वर्गाला पण गेलो नाही, त्या मधल्या मध्ये अडकले तो मृत्यू लोकामध्ये. याला कारण पाप आणि पुण्याचं कारण. काटा सारखा झाला त्याच्यामुळं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. आपण जन्माला आलोय आणि पाप पुण्य जन्माला करून आल्या कारणास्तव जीवनामध्ये काही काही दिवस पापाचे आहेत आणि काही काही दिवस पुण्याचे. लक्ष देऊ नये का? दोन्ही दिवस सारखे असल्या कारणाने जीवनामध्ये 50% सुख आहे आणि 50% दुःख आहे. त्यातल्या त्यात दुःख यावं असं वाटत नाही पण ते आल्याशिवाय राहत नाही. सुख व्हावं असं सगळ्यांना वाटतं पण ते स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही.
सुखी व्हावं वाटतं, पण ते स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही ना सुख. स्वप्नामध्ये जीवनामध्ये दुःखच दुःख. जीवनामध्ये दुःख आहेच, स्वप्नामध्ये पण दुःख आहे. मला सांगायचं काय लक्षात घ्या, जे यावं ही अपेक्षा आहे ते येत नाही, आणि जे नको यावं ती अपेक्षा आहे ती आल्याशिवाय राहत नाही. मरावंसं किती जणांना वाटतं मला सांगा ना. इथं बसलेल्या कोणाकोणाला वाटतं माझ्या सकट मला पण वाटत नाही मरावं. मरण यावं असं कोणालाच वाटत नाही, पण ते आल्याशिवाय राहणार नाही. काय माहिती, आता इथं कीर्तन करतो, संध्याकाळी काय होईल याचा भरोसा आहे का? गाडी झालीच कुठं पलटी तर काय भरोसा? या उष्ण आत्म्यामध्ये मेलोच कधी तर भरोसा आहे? उद्या माझा पण नाक्यावरती बॅनर लागेल, काय भरोसा? भरोसा आहे ठाकूर साहेब? कोणताच भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरवा, क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया गाई सावधाच्या काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोर आहे बोळसा गा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोर आहे ओळखा गा, बोळसा गा. क्षणभंगुर भरोसा नाही. महाराजांनी सांगितलं किती भरोसा आहे माणसाचा. उद्याचा सोडा, आजचा सोडा, क्षणाचा भरोसा नाही आपला. काय होईल क्षणामध्ये याचा भरोसा आहे भरोसा? आणि भरोसा असता तर किती वर्ष जगू, हा भरोसा असता तर आपण ऐकलोच नसतो. जे काही करू नये ते जास्तच केलं असतं. ज्याचा अंगीकार केला पाहिजे ते केलंच नसतं. साधू संतांनी नीतिमूल्यता सांगत असताना आपल्याला आचारसंहिता दिली, जीवाने काय करावं आणि काय करू नये. आता त्या आचारसंहितेमध्ये आपण काय करतो? आपण सगळं उलट करतो. जे करू नये ते अगोदर करतो, आणि जे केलं पाहिजे त्याचा मनामध्ये विचार पण येत नाही. जे करू नये ते करी, असंभाव्यता मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती. अरे या माणसाची बुद्धी ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करत बसली आहे. जे केलं पाहिजे त्याच्यापासून कोसोमेर दूर राहिलेली आहे, आणि ज्याच्या जवळ जाऊ नये तिथं आनंद लुटते. अशी माणसाची गती आहे. विष विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडू जीवासी झाला. महाराज म्हणतात हा जीव काय करतो? जे दुःख देणार आहे ते संसारामध्ये रात्रंदिवस तळमळ करतोय, आणि अध्यात्मापासून परमार्थापासून सुख प्राप्त होणार आहे त्या परमार्थापासून कोसोमेर दूर राहिलाय. सांगा किती जणांना आनंद वाटतं परमार्थ करायला? मंदिराच्या बाजूच्या जवळ असलेले लोक मंदिरात पाया पडत नाही. घरामध्ये असलेल्या देवाच्या कधी आपण पाया पडत नाही. एकाकडेच कोणातरी डिपार्टमेंट असतो तो पूजा करायचा. आवड आहे का सांगा ना आपल्याला. नित्य उठोनिया खावयाची चिंता, ल्यावे खावे बरे हेची खरी हाव संसारिक, संसारिक हेची खरी हाव संसारिक, संसारिक हेची खरी हाव संसारिक, संसारिक हेची खरी हाव संसारिक. ल्यावे खावे बरे असावे सदैव, सदैव ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव. ह्याची करी हावा संसारिक, संसारिक ह्याची करी हावा संसारिक, संसारिक ह्याची करी हावा संसारिक, संसारिक ह्याची हावा करी संसारिक.
जीव काय करतो? काय काय खावं याचा विचार करतो. उद्या काय खायचं, उद्याचा मेनू काय, कुठली पिशवी घरी आणायची, भाजीची का काली. आता अधिक महिना आलाय, अधिक महिना. खरी गंमत आहे या अधिक महिन्यामध्ये. आता आलाय अधिक महिना 17 तारखेपासून. हे 13 दिवस कसं जातात याचा हिशोब पडतो माणसाला. बरं आहेत या घरातली सगळी वारकरी आहेत, नाही तर ते 13 दिवस सुद्धा काय अवघड असतात माणसाचे ना. अरे 13 दिवस सोडा, मी अशी माणसं बघितल्या देव धर्माला जातात, तीर्थयात्रेला जातात, तिकडे पण मटण मच्छी खातात. विठाला 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 नरका जाणे चुकेना. आणि ह्या सगळ्या केलेल्या कर्माचा विचार जीवनामध्ये नरकाची प्राप्ती आहे. जे करू नये ते करत बसला, ज्याचा विचार करू नये ते विचार करत बसला, जे जीवनामध्ये आचरण करू नये तो आचरण करत बसला, जे खाऊ नये ते खात बसला, याला कारण नरकाला जायचं. हो, नरकाला जायचं आहे. आणि केलेले कर्म प्रत्येकाला भोगायचे आहेत. डाला डाला केले कर्म झाले त्याची भोगा. कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा. उपजल मेले ऐसे केते, उपजल मेले, उपजल मेले, उपजल मेले ऐसे केते, ऐसे केते, ऐसे केते. हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता, हर फलिता. महाराज म्हणतात काय केलंय? जे जे केलं ते भोगायचं आहे. जसं केलं असेल तसं भोगायचं आहे. केले कर्म झाले तेच शब्दाखाली अंडरलाईन करा. जे केलंय तेच भोगायचं आहे. ज्याची झाडं लावली त्याचीच फळं खायला भेटतील. शेतकरी होता आणि त्या शेतकरी शेती करण्याकरता गेला, आणि शेती करण्याकरता गेल्यानंतर बघितलं तर काय, चला आपण सुद्धा शेती लावू. लावण्याकरता गेला. मध्ये बांध होते, आणि मध्ये बांध असल्या कारणाने ज्याला वाटतं त्याने त्या पद्धतीचा भात तिथं पेरला. कोणी जयाचा पेरला, अजून सांगा मला. पूनम, वा सोनम, सोनम, अजून सांगा. म्हणजे पोरींचीच नाव आहेत का? कोणी कोलम, कोणी पूनम, कोणी सोनम, अजून रत्ना, राता. वा, प्रत्येकाने वेगवेगळा पेरला. प्रत्येक शेतकरी त्याने वेगवेगळा पेरला. भात पिकला, पिकल्यानंतर कापला, झोडला, झोडल्यानंतर चक्कीमध्ये नेला, आणि जेव्हा विकायला काढला तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळा भाव भेटला. कोणाचा भात 30 रुपये किलोनी विकला, कोणाला 40 रुपये किलो मिळाला, कोणाला 50 रुपये किलो मिळाला, आणि कोणाचा 100च्या पलीकडं. राताचा बोल बघा, ते काय बोलतात त्याला, मारी मारी मारी, ऋषींचा उपवास. त्या ऋषींच्या उपवासाला माग भेटत नाही. भातच आहे, शेतकऱ्यांनी शेतातच पेरला, पण काय पेरला याच्यावरती त्याचा भाव ठरला. तसं आपण काय करतोय, काय पेरतोय त्याच्यावरती आपल्याला फळ भेटणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जैसे
ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे जसे कर्म आहेत त्याला तसे फळे आहेत. मग जीवाला सुखाची अनुभूती आहे पण सुख भेटत नाही आणि दुःखच अनुभव घेतोय. महाराजांनी सांगितलं दुःख अनुभवाला येतं याचं कारण करतो ते दुःखाचं कारण आहे. जे जे आतापर्यंत ज्या खटाटोपी केल्या त्या सगळ्या खटाटोपी तुला दुःख देणार आहेत. महाराजांनी सांगितलं सगळ्यात प्रथम ज्या संसारामध्ये अडकलाय तो संसार तुला दुःख देणार आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाल. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली उडाळ. दृष्टी देईल निर्मळ कवनामी शरण जाओ. दृष्टी देईल निर्मळ कवनामी शरण जाऊ. दृष्टी देईल निर्मळ कवनामी शरण जाऊ. हो धर्म मागो सदैवाचा जे बापाला उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. सदैवाचा जे बापाला उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारी. नाम मी उच्चारी. संसार दुःख मूळ. संसाराचं मूळ दुःखदायक आहे आणि मूळ दुःखदायक असल्या कारणाने दुःखरूप असल्या कारणाने त्याला येणारी फळं सुद्धा दुःखाचीच येतात. किती संसार करा किती संसार करा आणि किती मोठा संसार करा. आमचे गुरुवर्य वासुदेव महाराज नेहमी सांगायचे संसार रच्या पुढे नेहमी ड रडारड. संसारामध्ये नुसती रडारडच चालली आहे. कोणाचा संसार पूर्ण झाला सांगा ना. एवढा मोठा संसार रावणाचा होता त्याचा सुद्धा पूर्ण झाला नाही. आपण कोण आहोत. दुःख अनुभवायला लागणार आहे. दुःखच जीवनामध्ये येत आहे. मग महाराजांनी विचार केला अरे जग दुःखी आहे पण तुकाराम महाराज तर आम्हाला आनंदी दिसले. जगामध्येच तुकोबाराय राहतात परंतु जीवनामध्ये जर पाहायला गेलो तर नैसर्गिक आपत्ती वेगळी आणि मानव निर्मित आपत्ती वेगळी आहे. नैसर्गिक आपत्ती काय जीवनामध्ये आई बाप मरण. निसर्गाच्या पुढे कोणाचं चालतं. सगळ्यांचेच मरतात. आपले सुद्धा मरतील. याच्यामध्ये काय विशेष दुःख आहे. प्रत्येकाच्या नशिबामध्ये येणार आहे. आज किंवा उद्या कधीतरी येणारच आहे ना. याच्या पलीकडे काय झालं. महाराजांनी सांगितलं याच्या पलीकडे तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर आम्ही अंगी डोकावून पाहिलं निसर्गाने आपत्ती केली हा दुःख दिलं याचा नवळणे. स्त्री एक अन्न करता मेली. कोपला पाटील गावचे हे लोक. किती मोठं दुःख आहे. कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये दांडकाच्या उपटी घातल्या. दुःख दिलं ना लोकांनी. बर त्यातल्या त्यात गाढवावरनं धिंड काढली तुकोबारायांची म्हणजे दुःख दिलं. बरं परमार्थामध्ये एकांताचा तुकोबारायांनी ध्यास घेतलेला होता. तुकोबाराय भामचंद्रावरती भंडाऱ्यावरती कुठंतरी एकांतामध्ये बसायचे परमार्था करता. कोणी विक्षेप करू नये. परमार्थामध्ये कोणी अडचणी आणू नये म्हणून एकांतामध्ये तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांतामध्ये असायचे आणि अशा या एकांतामध्ये असताना सुद्धा तुकोबारायांच्या जीवनामध्ये लोकांनी परमार्थापासून हा तुटला पाहिजे म्हणून
तुकोबारायांच्या जवळ एक स्त्री पाठवली. तुकोबारायांच्या जवळ परमार्थ खंडावा. एवढ्या अडचणी येऊन सुद्धा तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःख ते न कैसे स्वप्नासी. स्वप्नामध्ये सुद्धा दुःख नाही तुकोबारायांच्या. भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्याचे तू वर्म आमापासी. त्याचं वर्म तुकोबारांना माहिती होतं. तुकोबारायांच्या जवळ काही लोक गेली आणि काही लोक गेल्याच्या नंतर तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबारा, एवढ्या अडचणी आहेत, एवढे संकट आहेत, एवढं दुःख आहे, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती कधी दुःख आम्ही अनुभवलं नाही किंवा पाहायला मिळालं नाही. दुःख असल्यानंतर माणसाचा चेहरा उतरून जातो. चेहरा सांगतो माणसं किती अडचणी आहेत, किती दुःखामध्ये. पण तुम्ही एवढे दुःख येऊन सुद्धा, लोकांनी एवढे दुःख देऊन सुद्धा तुमच्या नशीब स्वप्नामध्ये सुद्धा दुःख आलं नाही. याचं कारण काय? तुम्ही सुखी दिसताय, तुमचं जीवन सुखरूप आहे, याला काय कारण आहे? आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था तुकोबार आहे तुमच्या जीवनामध्ये. तुकोबार आहे तुम्हीच लोकांना सांगताय, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे सगळं तुमच्या जीवनामध्ये आलं, याला काय कारण आहे? असा कोणता व्यापार केलाय, असा कोणता व्यवहार तुम्ही केलाय की त्या व्यवहाराचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखाचा लाभ झाला? असा कोणता व्यवहार केलाय? कोणता व्यापार केलाय? असा कोणता बिझनेस केलाय? त्या बिझनेस मधून जी काही इन्कम मिळाली ती सुखाची मिळाली. आता सगळेजण बिझनेस करतात. कशा करता? हा नाही तर तो नाही तर तो, काहीतरी इन्कम मिळेल या हेतूनच ना. दुकान टाकला कशा करता? पैसे भेटतील म्हणून. भट्टी बनवली कशा करता? आता इथे बसलेत आमचे भट्टीवाले सगळेजण. पण त्यांना विचारा, त्या पावसाच्या दिवसाला किती हालत होते नाही का? कुठे असेल तिथून रातचे तुटून पलावं लागतं. म्हणजे हे सगळं काही घटाटोप करतोय. कशा करता चाललंय? सुखा करता करतोय ना. रात्रंदिवस जी तळमळ आमची चालली ती सुखा करता चाललेली आहे. जे काय 2-5 पैसे भेटतील त्या पैशाने जीवन सुखी होईल म्हणून धावपळ करतोय ना आपण. पण आपलं जीवन आता सुखी झालंय का? नाही झालं. जिकडं बघावं, ज्याला बघावं त्याच्या जीवनामध्ये दुःखच आहे. तुकोबाराने लोकांनी सांगितलं, आम्ही सगळीकडे फिरलो, जिकडं जावं तिकडं प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख अनुभवायला मिळलं. तुम्ही तर या जगामध्ये एकटेच सुखी दिसायला लागले. ज्यांच्या जवळ गेलो, ज्यांना विचारलं सुखाचा रस्ता सांगा, सुखाचा रस्ता सांगा, सुखाचा रस्ता सांगा, प्रत्येक जण दुःखी होतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया. दुखिया धन लंकारी रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं. कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, बाबा. दुखिया कोई नहीं, कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन रंकारी रे. जो देखे सो दुखिया बाबा. ज्याला बघावं, ज्याच्याकडे जावं तो जगामध्ये दुखी आहे.
संत नावाची जात सोडली तर या जगामध्ये सगळे जण दुःखी आहे. आणि सगळे जण दुःखी असल्या कारणाने लोक संतांच्या जवळ गेले, तुकोबारायांच्या जवळ गेले. तुकाराम महाराज सगळे जण दुःखी आहे. कोण कोण? श्रीमंत पण दुःखी आहे, गरीब पण दुःखी आहे. बरं काय 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 कशाने दुःखी आहे? ज्याच्या घडी झोपायला एसी आहे पण त्याला झोपच लागत नाही, गोळ्या घ्यायला लागतात, दुःखी आहे. ज्याच्या घरी एसी आहे पण त्याला झोप लागत नाही. बघा तुम्ही, काही जण आम्हाला सांगतात महाराज काय करू, या कुशीवरून त्या कुशीला, त्या कुशीवरून या कुशीला झोपच लागत नाही. हो, 2-2 गोळ्या खातो तरी झोप लागत नाही. झोपेच्या समजायचं जीवनामध्ये दुःख आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये भरपूर खायला असतं पण डॉक्टरनी सांगितलं असतं डायबिटीज आहे, नो शुगर. काही लोकांची तर परिस्थिती मी बघितली, मिठाईची दुकानं त्यांचे आहेत पण त्यांना एक सुद्धा मिठाईचा स्वाद घेता येत नाही. दुःख आहे जीवनामध्ये. जीवनाची अवस्था आहे. काही लोक सकाळी 2 जण धावताना दिसतात. बघा तुम्ही, सकाळी उठल्यावरती 2 जण धावतात, एक गरीब एक श्रीमंत. गरीब माणूस आपला पोट भरण्याकरता धावतो आणि ज्याचा पोट भरलाय तो पोट कमी करण्याकरता धावतो. धावाधाव चाललेलीच आहे या जगामध्ये. ज्यांचं पोट भरलंय ते पोट कमी करायला धावतात आणि ज्यांचं पोट भरलं नाही ते पोट भरण्याकरता धावतात. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाच्या धावपळ चाललेलीच आहे. मग तुकोबाराने विचारलं, तुकाराम महाराज एवढं सगळं करून आम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा सुख प्राप्त झालं नाही, तुम्ही जे सुखी आहोत याचं कारण काय केलं की जे केल्यावरती सुख प्राप्त होईल? महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात, आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेणे विना जीवा सुख नोहे, तेणे विना जीवा, तेणे विना जीवा, तेणे विना जीवा, तेणे विना जीवा, तेणे विना जीवा सुख नोहे. येरती मायके दुःखाचे जणेत, येरती मायके दुःखाचे जणेत, तेणे विना जीवा सुख नोहे, तेणे विना जीवा सुख नोहे. येरती मायके दुःखाचे जणेत, येरती मायके दुःखाचे जणेत, विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये, विठोबा जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय, गुरुवर्य वासुदेव महाराज की जय, सद्गुरु जोगा महाराज की जय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, रखुमाये. कशामुळे महाराज असा कोणता व्यवहार केला की तुम्हाला सुख प्राप्त झालं? महाराजांनी उत्तर दिलं, आम्ही एक व्यवहार केला, त्या व्यवहाराचा परिणाम जीवनामध्ये आम्हाला जी इन्कम मिळाली ती सुखाची मिळाली. याचं कारण आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. आम्ही परमार्थ देवाच्या स्वरूपाने, देव आणि देवाच्या संबंधाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याशी केल्या. विठ्ठला 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 विठ्ठला
संसार त्यागला, जाळोनी संसार बैसलो अंगणी. अगोदर संसाराचा दास होतो, पण जेव्हा खरं कळालं त्या दिवसापासून संसाराचा त्याग केला आणि सुखाच्या अनुभूती करता ज्या संसारापासून सुख प्राप्त होईल ही अपेक्षा होती, तो संसारच अगोदर जाळून टाकला. जाळोनी संसार बैसलो अंगणी. मग काय केलं? एकच केलं, देव आपला केला. आणि देव आपलासा करण्याकरता रात्रंदिवस तळमळ केलं, रात्रंदिवस धावाधाव केली, रात्रंदिवस नामस्मरण केलं आणि याचा परिणाम जीवनामध्ये सुखाची अनुभूती आली. विठ्ठला विठ्ठला तेने सदा चित्ता समाधान. समाधान तेने सदा चित्ता समाधान. तेने चित्ता सदा समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. त्याच्याने आमच्या जीवनामध्ये सदा समाधान प्राप्त झालं. याचं कारण आम्ही काय केलं? सदा म्हणजे सर्व काळ, रात्रंदिवस फक्त एकच केलं, परमार्थ, भजन, नामस्मरण, बस. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलंच नाही. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. आणि रात्रंदिवस एकच काम केला, धंदा केला. कोणता काम धंदा केला? देवाचं नामस्मरण. देवाच्या नामाच्या व्यतिरिक्त, भजनाच्या व्यतिरिक्त, परमार्थाच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला जो लाभ झाला तो सुखाचा झाला. म्हणून तुम्हाला सुद्धा सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विनजीवा सुख नो हे. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. किती सुख शोधण्याकरता किती धावाधाव केली तरी देवाच्या व्यतिरिक्त जगामध्ये सुख देणार दुसरा कोणीच नाही. मुलं सुख देणार नाही, नातू सुख देणार नाही, घर सुख देणार नाही, दार सुख देणार आहे. जगामध्ये कोणीच सुख देणार नाही, फक्त देवच सुख देईल. म्हणून येरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. आणि त्याच्यामुळे काय करा, जीवनामध्ये दुःख कशाने प्राप्त होतं, सुख कशाने प्राप्त होतं हे अनुभव घ्या. आणि तो अनुभव घेत असताना जो परमात्मा अविनाशी आहे त्या अविनाशी परमात्म्याची काय करा, सेवा करा, भजन करा. तो देव तुम्हाला त्या स्वरूपाची प्राप्ती करून देईल. अविनाश करिया पुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला गोविंदाचे, परमात्म्याचं वेड, पिस म्हणजे वेड लावलं पाहिजे, त्याचं भजन घडलं पाहिजे आणि त्याचा परिणाम तो अविनाश स्वरूपाची प्राप्ती करेल. आणि असं जीवन जगल्याचं कारण जीवनामध्ये भक्ती घडली, जीवनामध्ये परमार्थ केला, संसारामधून अंग काढून परमार्थामध्ये लावला, भक्ती केली, तर त्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडल्याचा परिणाम तुमची जगामध्ये काय राहील? तुका म्हणे का मरणेची सरे. 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 उत्तमाची बुरे कीर्ती मागे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जनिती. कीर्ती माईके दुःखाची जनिती. उत्तमाची बुरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे.
दुःखाची जनिते ये रती माईके दुःखाची जनिते आधी अंती अवसानी नाही आदि अंती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी 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 नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी सानि ध मग मग सा ग म ध नि 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 सा धनि सा धनि सा धनि सा 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 मधनि 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 नि नि गम ध गम ध ध ध स ग ग ग स ग ग ग ग म म म ध ध सा ध ध ध ध म ध म ग सा नि 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 धनि ध म ग सा 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 नि नि सा 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 नि नि सा 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 नि नि सा 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 ध ध नि म ध नि ग ध ग म ध ग म ध नि सा न नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी इरती माई के दुःखाची जनिते हो इरती माई के दुःखाची जनिते दुःखाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. हे सगळं केल्याचा परिणाम देव आपलासा केला, परमार्थ केला, भक्ती घडली जीवनामध्ये. चांगलं जगलो की माणसाची चांगली कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे, जगामध्ये उत्तम कीर्ती राहील. आणि म्हणून उत्तम कीर्ती राहावी याच्याकरता माणसाने चांगलं मरावं आणि चांगलं जगावं. चांगलं जगलो की चांगलं मरता येतं, चांगलं जगलोच नाही तर चांगलं मरता तरी कसे. म्हणून माणसाने मरण्याकरता प्रयत्न करावे, चांगलं मरण यावं याच्याकरता अट्टहास करावा. आणि याच्याकरता अट्टहासच करावा लागतो. तुकोबारे सुद्धा सांगतायत आम्ही अट्टहास केला. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता काय केला? अट्टहास केला. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे याच्याकरता रात्रंदिवस तळमळ करणं काळाची गरज आहे. सगळ्यांचा दिवस शेवटचा गोड व्हावा याकरता जीवनामध्ये भक्ती घडावी, परमार्थ घडावा. आणि ते नामस्मरण ते परमार्थ जीवनामध्ये जर केलं, घडलं, तर त्याचा परिणाम शेवटच्या क्षणाला मुखामध्ये देवाचं नाम येईल. आणि अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. देवाचं नाव घेता घेता मेलो पाहिजे आपण.
राम 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 कृष्ण हरी जे काय वाटत असेल तर नामस्मरण करता करता प्राण गेला पाहिजे. आता आपला प्राण जात आय 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 करता करता हे सगळे कर्म आहेत आणि कर्म भोगायचे. म्हणून जीवन जगत असताना 3 गोष्टी कधी विसरायच्या नाही. नंबर 1, माणसाने मरणाला कधी विसरायचं नाही. नंबर 2, माणसाने देवाला कधी विसरायचं नाही. आणि नंबर 3, माणसाने जीवनामध्ये आई वडिलांना कधी विसरायचं नाही. एक दिवशी आपण मरणार आहोत. केव्हा मरू, कुठं मरू, कसं मरू काही माहिती नाही, पण मरणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि चांगलं जगायचं आहे, चांगलं वागायचं आहे. का चांगलं वागायचं, का चांगलं जगायचं? कारण की एक दिवशी असा आपला सुद्धा बॅनर लागणार. हो, फक्त मेलो ही बातमी ज्याच्या ज्याच्या कानावरती पडेल त्याच्या डोळ्यामधून अश्रू आले पाहिजेत. एवढं चांगलं आपलं जगणं असलं पाहिजे. लोक बोलली पाहिजेत बिचारा चांगला होता, अजून असता तर बरा झाला असता, असं आपल्या नंतर लोक बोलली पाहिजेत. आणि कधी बोलतील? जेव्हा आपण चांगले असू, चांगलं जगलं असू तेव्हा बोलतील, तोपर्यंत नाही बोलणार. म्हणून चांगलं वागा, चांगलं जगा, मरण डोळ्यासमोर ठेवा, चांगले कर्म करा. कारण की जगामध्ये आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जशी जशी कर्म केली त्याला ती भोगायला लागलेली आहे. म्हणून कर्मा इज बिलीव, कर्मावरती विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करा. नंबर 2, जीवन जगत असताना देवाला कधी विसरता कामा नये. सगळं विसरलो तरी चालेल, तरी देवाला का विसरू नये? कारण की तो परमात्मा तुमचा आमचा आतापर्यंत सांभाळ करतोय, म्हणून त्या देवाला विसरावं नाही. मी नेहमी सांगत असतो, कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती आपण पाहिली, लाखो करोडो माणसं मेली, चालायला जागा नव्हती. पण अशा काळामध्ये सुद्धा आपण जिवंत राहिलो म्हणजे आपल्यावरती देवाची कृपा होती. हो, त्या देवाने आपला सांभाळ केला म्हणून आपण आज जागे आहोत, जिवंत आहोत. नाही तर आपला नंबर 5 वर्षापूर्वीच लागला असता. राम नाम सत्य, आता आपल्या पुण्यतिथी असत्या. पण आपण जगलोय, देवाने वाचवलं म्हणून जगलोय. किती लोक मेली, डोळ्यासमोर माणसं मेलेली बघितली. असा एक घर नव्हतं की त्या घरामध्ये दुःख नव्हतं. कोणाच्या तरी नातेवाईकामध्ये कोणी ना कोणीतरी मेलेलं होतं, पण आपण जगलो, देवाने वाचवलं म्हणून आपण जगलो. नाही तर मेलो असतो. म्हणून ज्याने वाचवलंय, ज्याच्या आपल्यावरती ऋण आहे, त्या देवाला कधी विसरायचं नाही. आणि जीवन जगत असताना मायबापानो, आई वडिलांना कधी विसरायचं नाही. जीवन जगत असताना आई वडिलांना कधी विसरू नका, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय. आपल्यावरती अनेकांचे ऋण आहेत, देवाचे ऋण आहेत, धर्माचे ऋण आहेत. पण सर्वात जास्त आपल्यावरती कोणाचे ऋण असतील तर ते आपल्या आई वडिलांचे ऋण आहेत. कारण की त्यांनी जन्माला घातलं म्हणून हे जग बघता आलं. हे सगळ्यात महत्वाचं ऋण आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण करायचं. ज्याला हात नाही त्याला हाताचं महत्व विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं महत्व विचारा, ज्याला आई नाही त्याला आईचं महत्व विचारा, आणि ज्याला बाप नाही ना त्याला बापाचं महत्व विचारा. जीवनामधून आई गेली की समजाचा सुखाचा सागर अटला, आणि जीवनामधून बाप गेला की समजाचा धैर्याचा डोंगर तुटला. आज एक बाप, या एक मुलगा आणि एक मुलगी, या दोघांचा बाप गेला. कोणाचा भाऊ आहे, कोणाचा पती आहे, कोणीतरी कोणाचा तरी आहे. तो माणूस गेला ना की तेव्हा कळतं. म्हणून जीवन जगत असेपर्यंत त्यांच्याशी चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं जगलो पाहिजे. काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जायचंय. येताना काही आणलं नाही आणि जाताना काही बरोबर घेऊन जायचं नाही. पण अभिमानाने जगतो तुम्ही, आम्ही सगळं इकडंच राहणार, इथेच राहणार आहे. म्हणून जिवंत असेपर्यंत आई वडिलांची सेवा करा, गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण करायचं. किती महत्व आहे त्या सेवेला. ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थांची दुरे जे का माता पितरे तयांच्या सेवेसी किर शरीरे लोण की जय. जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत असं शास्त्र सांगतं. या 3.5 कोटी तीर्थांपर्यंत आम्हाला जाता येईल का नाही मला माहिती नाही. पण या 3.5 कोटी तीर्थांचं पुण्य प्राप्त करायचं असेल ना, फक्त जीवनामध्ये घरात असलेल्या आई वडिलांची सेवा करा. तीर्थाला जायची गरज नाही, देवधर्म करायची गरज नाही, आळंदी पंढरीची वारी करायची गरज नाही. हे सगळं तीर्थ ज्यांच्या चरणाशी असतात ना तेच आई वडील आहेत. पुंडलिकाला कळालं, आणि ज्या वेळेला कळालं त्या दिवसापासून देवाची सेवा सोडली आणि आई वडिलांची सेवा करायला लागला. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली आई बापाची, की जगाचा बाप आपल्या
दारामध्ये येऊन उभा राहिला, पुंडलिकाच्या भावार्था गोकुली हुनी झाला येता. म्हणून आई वडिलांच्या सेवेला अत्यंत महत्व आहे. रात्रंदिवस तळमळ करणारे ते आईबाप असतात. आपल्यावरती सगळी जण प्रेम करतात, पण या जगामध्ये आपल्यावरती जे निस्वार्थ प्रेम करतात ना, ते आपले आईबाप असतात. नातेवाईक प्रेम करतात, मित्र प्रेम करतात, सगळे सोयरे प्रेम करतात, काही ना काहीतरी जीवनामध्ये स्वार्थ आहे म्हणून प्रेम करतात. पण आपल्या मुलाचं भलं व्हावं याच्याकरता जे प्रेम करतात ना, ते आपले आईबाप असतात. त्यांच्या एवढं प्रेम निस्वार्थ या जगामध्ये कोणीच करत नाही. म्हणून जिवंत असेपर्यंत आई वडिलांची सेवा. जगात जोपर्यंत जगतात तोपर्यंत पोरांकरता कुटुंबाकरता जगतात, ते आपले आईबाप असतात. रात्रंदिवस कामाला एकटाच जातो आणि अख्ख्या कुटुंबाचा भार वाहतो तो आपला बाप असतो. किती कष्ट करतो आपल्याकरता. सेकंड नाईट काय करत नाही सांगा ना. सगळं काही करतो. माझी मुलं, माझं कुटुंब सुखी व्हावं याच्याकरता जो जगतो ना, तो आपला बाप असतो. म्हणून जीवनामधून जेव्हा आपला बाप जातं, जेव्हा आई जातं, तेव्हा त्याचं दुःख त्याला कळत असतं. म्हणून माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचार, धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, देवाची सेवा करा. देव बनण्याच्या मागे लागू नका, संत बनण्याच्या जागी जाऊ नका. मी नेहमी सांगत असतो, देव बनणं आपल्याला नाही जमणार, देव बनता नाही येणार. आपल्याला संत बनता नाही येणार, देव बनता येणार नाही, संत बनता येणार नाही. आपल्याला देवाच्या आणि संतांच्या जरी बनता आलं तरी चालेल, त्यांचे आपण झालो पाहिजे. एवढं जरी करता आलं तरी खूप झालं. आपण वामन बाबांचे, आपण सावळाराम बाबांचे व्हावे, आपण पांडुरंगाचं झालो पाहिजे. याच्याकरता 8 तास करा. चांगलं जगा, चांगलं वागा, चांगले नीतिमूल्य ठेवा. आणि असं जर जीवन असलं तर लोक बोलतात बरा होता हा, तेव्हा लोक बोलतात खूप लवकर गेला. नाही तर लोक आपली घरची सुद्धा मरण्याची वाट बघतात. म्हणून ही सेवा संपलेली आहे. जी काही कीर्तनाची सेवा झाली त्या सेवेतून जेवढं काही पुण्य निर्माण झालं असेल ते सगळं त्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाल्या असतील, उदाहरणार्थ कर्णाने क्षमा करा. माझ्या समोर बसलेले, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी गायनाची साथ करण्याकरता आमचे मकरंद महाराज, लक्ष्मण बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानतो. आमचे प्रकाश काका आहेत, आमचे बालामामा आहेत या ठिकाणी. आमच्या गावातील काय वा तुम्ही इथं उपस्थित आहे. संदीप बुवा आहे, आमचा केशव दादा आहे, अरुण काका आणि आमचा चांगला आहे पोरगा हा मस्तपैकी आता तिकडे शिकायला गेलाय, कीर्तन शिकायला. अशी वाढले पाहिजेत. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आपल्या मुलांना डॉक्टर, वकील, इंजिनियर बनवलंच पाहिजे. परंतु ही सगळी साधनं ही पोट भरायची साधनं आहेत. पण मनाची समाधानता फक्त अध्यात्मानेच प्राप्त होते. म्हणून अध्यात्माचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आमचे अनंता महाराज उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे रंगनाथ शेठ उपस्थित आहे पकवाजाची साथ करण्याकरता. या ठिकाणी आमचा अमित उपस्थित. सगळेच जण सगळ्यांच्या विषयी प्रेमभाव व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. नको जाऊ देव भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिले कुरे वेडी वाकुडी भूतने, क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध.
वीस विटीवरी उभा वामांगी रखुमाई दिसते उभी शोभा पुंडरिका भेटी परब्रह्म आले गा धरणी वाही भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा गावी जीवलगा जय देव तुळसी माळा गळा करठी उनकटी तासे पीतांबर कस्तुरी नरनाटी देवा सुरवर निती बेटी गरुड हनुमंत जय देव जय पांडुरंगा कुमाई वल्लभा राईचा वल्लभ आवे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे मजे स्नाने जे करते दर्शन हेळा मात्रे नया भोय मुक्ती विश्वासी नामदेव भयो गाणे जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ आवे जीवलगा जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते मनोवेदना माधारती राजा लोपले ज्ञान जगे हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे गेले राम जनार्दन पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तो माझे अभंगर शिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा अर्पिता तुलने से ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव प्रपंच असता परमार्थ साधिले जळी कमळ ऐसे लिप्त राहिले भक्ती ज्ञान वैराग्य स्वयाचरिले मुमुक्षु साधकासे प्रबोधन केले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव रामकृष्ण गुरु आज्ञे प्रपंच देविले पैसोनी सिद्धार्थाने मनोरथ साधिले करवले तरुजे ग्रामी वास्तव्य केले सन्मार्गेला ओढे जळवून करिले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव फाल्गुन शुद्ध षष्ठीसी निर्याण केले हरिपाठ समयी ब्रह्मानंदी रंगले सायोज्य मुक्ती कामी वाक्रव्य झाले दैवयोगी सावळेचे गुरुचरण पावले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव घालीन लोटांगण वंतीन चरण डोळान पाहिन रूप तुझे प्रेमी आणि ज्ञानानंद पूजन भाव्य वाढीन म्हणेन मागणी ती एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांचे निरवी हेची मज दे आणि तुझे गायन मागो तुझ का म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संतांचे या संतांचे निरवी हेची मज दे आणि तुझे गायन मागो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज गुरुवर्य वासुदेव महाराज सब संतन की जय।